सोलापूर महानगरपालिकेच्या नूतन उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी महेश देवकर यांची निवड. सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी सौ ज्ञानेश्वरी महेश देवकर यांची निवड झाल्याने शहराच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात समाधान व्यक्त होत आहे. अभ्यासू, सुशिक्षित आणि सामाजिक भान जपणाऱ्या नेतृत्वाचा गौरव म्हणून ही निवड पाहिली जात आहे. सौ ज्ञानेश्वरी देवकर या भाजप दक्षिण पश्चिम मंडलाध्यक्ष श्री महेश देवकर यांच्या पत्नी असून समाजशास्त्र विषयात बॅचलर ऑफ आर्ट्स परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनी आहेत. यांचं मूळ माहेर धाराशिव जिल्ह्यातील कावळेवाडी येथे असले तरी सोलापूर हीच त्यांची कर्मभूमी बनली आहे. लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड जपत गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून समाजकार्याला सुरुवात करून भाजप मंडलाध्यक्ष ते उपमहापौर असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास अनेकांसाठी आदर्श ठरत आहे. शैक्षणिक जीवनात असतानाच राष्ट्रीय सेवा योजना NSS अंतर्गत वृक्ष लागवड आणि विविध समाज उपयोगी उपक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या इको नेचर निसर्ग संवर्धन सहकारी संस्थेच्या स्थापनेत प्रवर्तक म्हणून त्यांनी मोलाचे योगदान दिले असून त्यांनी पर्यावरणप्रेमी कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. संत तुकाराम महाराजांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचर्ये या विचारांनी प्रेरित होऊन सोलापूर शहरातील शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी सातत्याने वृक्ष लागवड व संवर्धनाचे कार्य सुरू आहे. कोरोना महामारीच्या काळात हजारो रुग्ण, गरजू व निराधार कुटुंबांना धान्य किट व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. पूरग्रस्त परिस्थितीतही त्यांनी मदतीचा हात पुढे करत नागरिकांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. वसुधैव कुटुंबकम या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन वर्षभर विविध भारतीय सण उत्सव सर्व समाज घटकांना एकत्र आणत सामाजिक एकजूट व सलोखा जपण्याचे कार्य त्या सातत्याने करत आहेत. सोलापूर शहरात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करून सामाजिक भान जपणारा आदर्श निर्माण केला असून या उपक्रमाची दखल घेत महाराष्ट्र पोलीस प्रशासनाकडून विशेष गौरव करण्यात आला. शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे समभाव, स्वराज्य निर्मिती व पर्यावरण संवर्धनाचे विचार समाजापर्यंत पोहोचवत वृक्ष लागवड, आरोग्य शिबिरे व शासकीय योजनांचा लाभ गरजूंना मिळवून देण्यात येत आहे. तसेच भगवद्गीता, शिवमहापुराण, प्रवचन, भजन यासारखे आध्यात्मिक उपक्रमही सातत्याने राबवले जात आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या विचारांनुसार विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप तसेच महात्मा बसवेश्वर महाराजांचा काय कवे कैलास या कर्मनिष्ठेचा संदेश समाजात रुजवण्याचे कार्य सुरू आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणेतून मंदिर संवर्धन व सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य तसेच सोलापूर विद्यापीठ परिसरात हजारो वृक्ष लागवड करण्यात आली आहे. सोलापूरचे सुपुत्र पद्मश्री कैलासवासी मारुती चितमपल्ली यांच्या निसर्ग संवर्धनाच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी युवकांना प्रेरित केले जात आहे. प्रभाग क्रमांक 23 मधील सिद्धेश्वर वनविहार सुमारे 400 एकर जैव विविधतेने नटलेला परिसर संवर्धन व पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. निसर्ग हाच गुरु, मानवता हाच धर्म, सेवा हेच कर्म या विचाराने प्रेरित होऊन लोकसहभागाच्या बळावर सेवा अखंड कार्य सुरू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज, कुलदैवत तुळजाभवानी व श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने तसेच मार्गदर्शक आमदार व माजी सहकार मंत्री श्री सुभाषबापू देशमुख आणि श्री मनीष भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली
सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प अधिक बळकट होईल असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. उमेदवारी दिलेली आहे आणि ज्ञानेश्वरी ताईंना उपमहापौर पदाची आणि आपले गटनेते म्हणून त्या दिवशी आपण परवाच्या दिवशी जेव्हा पुण्यात गेलो होतो त्या दिवशी नरेंद्रदादा काळे यांची आपण निवड केलेली आहे. सगळ्यांनी मिळून आपण टाळ्या वाजवून त्यांचं सगळ्यांना अतिशय चांगला आणि महानगरपालिकेला आणि सोलापूर शहराला दिशा देणारा ठरावा आणि सोलापूर शहर हे फक्त पायाभूत सुविधा तर आहेतच करायच्या, ड्रेनेज, पाणी, रस्ते, वीज याशिवाय पण सोलापूर शहराची एक वेगळी ओळख निर्माण करून द्यायची. आपल्याला लोकांना आल्यानंतर सोलापूरला जावंसं वाटायला पाहिजे. आयटीचं शहर असलेलं आणि आता तुम्हाला आनंदाची बातमी तुम्ही सगळ्यांनी पेपरमध्ये वाचली असेल की आपल्या सोलापूरला बुलेट ट्रेन मंजूर झालेली. आपल्या सोलापूरची बुलेट ट्रेन मंजूर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण तासाभरात आता पुण्यामध्ये या 3 तासात मुंबईमध्ये 4 तासात पोहोचू शकतो. या सगळ्या गोष्टी आपल्या सोलापूरमध्ये अतिशय आनंददायी आणि आचारसंहिता संपली, महापौराची निवड झाली की दुसऱ्या दिवशी आपल्या IT पार्कचं भूमिपूजन आहे. म्हणजे आपला सोलापूर आता गोडदोड करायला लागलेला आहे. त्यामुळे आपण सगळेजण त्याचे सगळे शिल्पकार आहात आणि ते तुम्ही छान करावं आणि सोलापूरचा एक चांगला विकास तुमच्या माध्यमातून व्हावा. आपण निवडून येताना लोकांना काय काय आश्वासनं दिले त्याची उजळणी करा. ते आपण काय काय म्हणतोय लोकांना देणार आहे ते सगळं आपल्याला द्यायचंय आणि हे तुम्ही सगळेजण नक्की कराल असं मला विश्वास. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.